विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे आणि मतदार कर्नाटकमध्ये सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती देणार हे आज ठरवणार आहेत। आज सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5,31,00,000 मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे। तर राज्यात भाजप सत्तेचा मुकुट राखण्यात यशस्वी होतो की काँग्रेस तो हिसकावून घेण्यात यशस्वी ठरतो की जनता दल तिसरी शक्ती म्हणून उदयास येऊन किंग मेकर ठरते हे शनिवारी कळणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आज मतदान पार पडतंय, आता नेमकं कोण किंग मेकर ठरणार हे शनिवारी कळेलच, मात्र आता 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे, काय अपडेट? कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांच्यासाठी हे मतदान होताना आपल्याला पाहायला मिळते आणि अत्यंत चुरशीनं ही सगळी निवडणूक प्रक्रिया होताना आपल्याला दिसून येते। कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रचाराचं रान उठवलं गेलं त्या पद्धतीची उत्सुकता आणि उत्साह सुद्धा आता मतदारांच्या मध्ये आहे। मी अशाच एका मतदान केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मतदान केंद्र आहे ते सजवण्यात आलेले आहे आणि मतदारांच्यासाठी ते सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हळूहळू आता मतदार आहेत ते या मतदान केंद्रावरती यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर कर्नाटक विधानसभेच्या या 224 जागांच्यासाठी 2615 उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत आणि तब्बल 5,31,00,000 मतदार आहेत ते आपला मतदानाचा हक्क आहे ते या निमित्तानं बजावणार आहेत। आपल्याला माहितच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सुद्धा या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरले होते आणि त्यामुळे अत्यंत चुरशीनं हा सगळा प्रचार झाला होता। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या निवडणुकीच्या निमित्तानं हे ते झडल्याचं पाहायला मिळालं। खरं तर कर्नाटक म्हणजे दक्षिणेचं द्वार आहे ते समजलं जाते आणि त्यामुळे कर्नाटकच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे असणार यावरती सगळ्या दक्षिणातल्या एकूणच राज्यांचं आहे ते भवितव्य अवलंबून असतं। त्यामुळे ह्या राज्यावरती सत्ता काबीज करण्यासाठी आहे ते सर्वच पक्षांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळते। या निवडणुकीच्या निमित्ताने सुरुवातीलाच पाहायला गेलं तर भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळाले। अनेक नेत्यांनी भाजपला रामराम सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश त्यांनी केला होता, मात्र त्यानंतर सुद्धा भाजपनं जोरदार कमबॅक करत आहे ते रोड शोच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी भाजपचा एक अजेंडा आहे ते जनतेसमोर ठेवला होता। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या सत्तेतला समाचार घेत आहे ते मतदारांच्या समोर आपला जाहीरनामा ठेवलेला आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदार राजा कोणाला मतदान करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या या ठिकाणी पाहायला गेलं तर बरोबर 7 वाजता मतदानाला सुरुवात होते आणि मतदान केंद्रावर जाता मतदारांच्या रांगा लागल्याचं आपलं चित्र सगळ्याच या बेळगाव आणि परिसरातल्या कर्नाटक राज्यामध्ये पाहायला मिळते। बरं ज्ञानेश्वर, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। या